नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत आहे. आता मी सध्या आमच्या शेतात आहे, भुईमुगच्या कोपऱ्यात. तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, हा आमचा भुईमुग आहे. इकडे त्यात पाणी सोडलं, शेवटची स्टेज आहे. आता हा कुपन आहे, कारण काय त्याची पानं पण बघू शकता ही सुकायला आली आहे. तर हा कुपन त्या माकडांनी खाल्लेला आहे आणि हे आमचं पूर्ण एवढं शेत आहे. तर इकडे आम्ही रात्रीचं झोपायला येतो. तर इकडे एकदा गवे आलेले या साईडला, त्याचा पण व्हिडिओ शॉर्ट टाकला आहे मी, तो बघू शकता तुम्ही. आणि या साईडला आमची नातनी होती, नातनी पण बघू शकता इकडे, ती पण आम्ही कट केली, कापली आहे. आता हे इकडे गुरांना घालण्यासाठी इकडे हीट केली आहे. बघू शकता हा पूर्ण आमचा भुईमुग आहे इकडे. आणि आता आम्ही पाणी लावायला आलो, पाणी पोचलंच नाही. इकडे पूर्ण माकडांनी सगळं खाल्लं आहे. ही आमची झटका मशीन आहे, इकडे बघू शकता. ही बघा श्रीवाल्यांची, श्री किसानची झटका मशीन आहे. तर यांची होती, इकडून ती वांडर आतमध्ये आलेली बघू शकता मित्रांनो. म्हणून मी इकडे आलो आहे पाणी लावायला. तर मित्रांनो, तुम्हाला हेच सांगायचं होतं, इकडे वांडर माकड येतात. परत हे आमचा पूर्ण इकडं पूर्ण असा भुईमुग आहे. समोर इकडे हायवे पण आहे, बघू शकता. इकडे समोर पूर्ण हायवे आहे हा इकडे. आणि हे हायवेच्या बाजूलाच आहे, थोडं 1 किलोमीटर पण नसणार, अर्धा किलोमीटर असणार, एवढ्या एरियात आहे आमचं शेत. इकडून पूर्ण गाड्या बिड्या दिसतात. पूर्ण असं थंड वातावरणासारखं शेत आहे. बघू शकता इकडे चवळी पण आहे बघा. ही मित्रांनो बघू शकता, चवळी हिरवी पण आहे, पिकी पण आहे. ती पण काढायची आहे आम्हाला. फक्त हे सगळं कापून नेलेलं आहे गुरांसाठी पूर्ण. बघू शकता हे आमचं पूर्ण शेत आहे असं. तर मी सगळे व्हिडिओ टाकणार आहे, ते करू शकतो. गेल्या वेळी पण सगळे माझे गणपतीचे आणि असे वेगवेगळे व्हिडिओ होते त्या चॅनलवर होती, मेन चॅनलवर. नाव सेमच आहे, त्या पण चॅनलचं हेच नाव होतं. लोगो पण सगळं सेमच केले. तर आता बघूया किती सपोर्ट करता मी. त्या चॅनलवर माझे 400 सबस्क्रायबर होते, 400. आता हा नवीन चॅनल चालू केलं. आता बघ, मला सपोर्ट करा मित्रांनो प्लीज. हा बघू शकता हे पूर्ण आमचं शेत आहे. तुम्ही सपोर्ट केलं तरच माझा चॅनल पुढे चालू शकतो. तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, मला सपोर्ट करा. बघू शकता हा पूर्ण असा भुईमुग आहे. इकडे अशी आमची झोपायसाठी मातली म्हणतात हिला, माच म्हणजे मातली, म्हणून आम्ही त्यांना मातली म्हणतो. तिकडे आम्ही झोपतो रात्रीचं आणि येतो इकडे रात्री 10-11 वाजता. त्या दिवस गावा रेडे आलेले. ये क्या बात करता है यार? ओ भाई, मुझे मारो नहीं, ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार, मजाक हो रहा है. ते किती वाजता? 5 वाजता आलेले, 5 वाजता गावा रेडे. हे पाणी पण खूप स्लो आहे. हे आमचं पाणी दिगस, इथून धरण आहे दिगसचं, इकडून पाणी येतं पूर्ण आम्हाला उमरमाळ्याला. तर मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? दिगस करून पाणी येतं, बघू शकता मित्रांनो. पाणी आता स्लो आहे, वरून पाटाला पाणी आहे, पूर्ण पाट आहे असा, त्याला पाणी आहे खूप, पण कमी फोडलंय. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. म्हणजे शेजाऱ्यांचे फोडलेलं तेच आता मी घेतलंय लावायला. बघूया किती वेळ लागतो. मला वाटतं 1 तास तर जाऊ शकतो याला. एवढाच लावायचा आहे, एवढाच कोपरा लावायचा आहे पूर्ण. बाकीचं हे नंतर कुपणार आहे. तर हे एवढ्यालाच पाणी लावून हे उकवून घेणार. शेंगदाणा म्हणजे भुईमुग उकवून घेणार. बघू शकता हे पूर्ण आमचं शेत आहे. मला अजून काय काय आहे ते दाखवतो. बघा हा पूर्ण आमचा असा शेत आहे. हे बघा इकडे पाणी जास्त दिसतं. ह्या कोपऱ्यात जातं, ह्या मागात जातं पाणी. तर आणि कुठे लिकेज आहे, लिकेज बघायला आलं. ह्या साईडला कसं पाणी आलं ते थोडं लिकेज आहे, त्याच्यामुळे पाणी वेस्ट होतं. वेस्ट नाही होणार, ते दुसऱ्या ह्यांना झाडांना लागतं, ते लागते. बघू शकता हा एवढा रस्ता आहे, इकडून लोक येत जात राहतात. बघता हे आमची वालीची आहे. इकडे हे बघा, ही वाल आहे, ही वाल इकडे भरपूर वाले धरलेले, आता संपायला आले सगळं.
अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इकडे भोपळा पण आहे, बघू शकता मित्रांनो. मग जाऊन दाखवतोय. भोपळा धरलाय. नंतर हे बघा, पूर्ण भोपळ्याची वेल आहे, बघू शकता. अशी पूर्ण हे आम्ही मक्याची बोंड काढली. हा मक्याची बोंड पूर्ण इकडे धरलेली पूर्ण खूप होते. ते तोडून नेली, मस्त तोडून नेली सगळी होती ती. तर बघू शकता ही आमची माच आहे पूर्ण अशी. थोडी अवस्था याची आहे गंभीर आहे. ही मित्र चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. बहुत हो गया मजाक, शेयर ही करता है सब, मालूम है सब. झटका मशीन आहे इकडे. ही झटका मशीन आहे आणि त्याचे एक बॅटरी आहे. एक बॅटरी आमची घरगुतीच आहे. आता सध्या बंद आहे, ती बंद केली मशीन. कारण आम्ही पाणी लावतो, चुकून लागला ते झटका बंद केला. तर ह्या वायरीतून जातो आतमध्ये. हे बघा, हे इथे 2 भोपळे आहेत. इकडे आमची लाल भाजी आहे. हे बघा, हे काजू आहे तिकडे. वरती पण आमची मोठी काजूची बाग आहे. ती तुम्हाला त्या चॅनलवर माझे व्हिडिओ होते काजूच्या बागेचे, ते पण गेले होऊ शकता. हे पूर्ण आमची अशी इथे पुन्हा घातले आहेत आणि हे भोपळ्याची वेली पुन्हा लावले आहेत. लाल भाजी, लाल माठ, असे खूप वेगवेगळ्या भाज्या आहेत. इकडे भोपळ्या वाढल्या आणि इकडे एक भोपळा तयार झालेला आहे. दाखवतो तुम्हाला, 2 मिनिटं दाखवतो तुम्हाला. हा बघा मित्रांनो, हा भोपळा तयार झाला आहे पूर्ण. ये बड़ी अच्छी बात कही आप. पिवळा झालाय, पूर्ण तयार झालाय. आता हार्वेस्ट करणार आहे, त्याला काढणार आहे थोड्या वेळाने. तो पण दाखवेन तुला व्हिडिओ चालू असल्याचा. बघू शकता पूर्ण असं शेत आहे. हे आवळ्याचं झाड आहे इकडे. असं आमचं पूर्ण शेत आहे. इकडे आम्ही शेती करतो. पावसाळ्यात भात, पूर्ण भात असतं इकडून खाली. ते सगळं खाली आहे ना, हे ते भात शेती केली जाते पावसात. ये क्या बात करता है यार. हे बघा, इथे पाणी तर जोरातच आहे. थोडं खाली पण लिकेज जातं, त्या कोपऱ्यात पण जातं. अगं लिकेज आहे. मला आता ते कोऱ्याने बांधायला लागणार. बघूया किती वेळ लागतो. बाकी बघू शकता आमचं पूर्ण आहे. आता मी थोड्या वेळाने वर पण जाणार आहे. हे लायला काय मी कोंबड्या पण दाखवणार तुम्हाला माझ्या. ते पण कोंबड्या दाखवणार तुम्हाला. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट भेटूया नंतर कोंबड्यांकडे गेलो का. नमस्कार मित्रांनो, पाणी लावून झालेलं आहे. आता मी हे बघू शकता मित्रांनो, इकडे पाणी आहे पूर्ण. इथून वरून येतं पाणी. तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते पाणी. तर आता मी वर जातो आहे. इकडे ज्या पाटातून पाणी येतं ते मेन पाट तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथून जातो आहे मी. पूर्ण हे शेळीचं हे आहे ओला. तर इकडे शे आहे पूर्ण, इथे दलदल सारखं आहे. आता मी जातो आहे मित्रांनो, त्या पाटाकडे जातो आहे. दाखवतो इकडून सरळ बघितलं, याला पाट आहे. इकडे माडाची झाडं लावलेली आहे, पण यांना सापत नाही केले. खप बीप घातलं असतं हे माड कसले झाले असते मित्रांनो. ते बघू शकता, हे कोणतरी आहेत बाहेरचे, त्यांनी आलेले. त्यांनी इकडे झाडं लावली आहेत. बाहेरचे म्हणजे आमच्याच वाडीतले आहेत, पण बाजूच्या वाडीतलेच आहेत, गावातले पण बाजूच्या वाडीतले आहेत. त्यांनी बघा झाडं बघू शकता. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. कशी झाली आहेत ती. इकडे पूर्ण जमीन बघू शकते. ग्रास कटर पण नाही लावलं, झाडांना खत पाणी पण नाही घातलं, त्याच्यामुळे अशी झाडं झाली आहेत. ही जर माडाची झाडं खत पाणी घातलं, हे मोठं झाडं झालं आहे ना, तशी झाडं झाली असती ना. 2 वर्ष झाले आहे मित्रांनो झाडांना. 2 वर्षांनी एवढीशीच राहिले, वाढायला हे पाहिजे होती. आता हे इकडे केळीचं पण पाणी आहे, केळीचं पण झाड आहे, ते पण आता मोडले. बघा इकडे पाणी आलं आहे फुटून, सगळं जोरात पाणी आहे इकडे. हे बघा मित्रांनो, या साईडला जोरात पाणी आहे. खाली आमच्या इकडे हा स्पीड आहे बघा मित्रांनो पाण्याचा. एवढा स्पीड खाली आला असताना एवढ्यात माझं कधीच झालं असतं. 1 तास तरी लागला मित्रांनो पाण्याला. बघ हे बघा पाटाला केवढं तरी पाणी आहे. खाली तर येतच नाही. हा बघा पूर्ण पाट भरला आहे. हा बघा ते खाली उतरतोय. मोबाईल आतमध्ये जायला नाही तर बंद करताना मोबाईल ठेवणार आतमध्ये. हा बघा हा असा आहे पाट. हा इथे ओपन करायचा आहे, हे असं फिरवायचं.
ते तोडलंय गे, जाम होतं पूर्ण. ते क्या कर रहे हैं यार तू? तो मजाक है क्या? खोलून तोडला. ते एका हाताने होणार नाही मित्रांनो. त्यासाठी आता मोबाईल बंद करून ठेवणार. हे पण आता हे काढायचं आहे, इकडे पाणी जातं इथे. ते मग पुढे जाणार पाणी. लादे लावले त्याच्यामुळे जोरात पाणी जाते. ते तिकडे वाहून पण जाते खाली. तर आता मी बंद करतो. हे आधी पूर्ण बंद करतो, मग तुम्हाला भेटतो मित्रांनो. हे बंद झाले अर्ध्या तासाने. ही काठी विटी तुटली आहे पूर्ण. ही बघा खाली बघता पूर्ण जाम झालेलं. त्याचं कसं काठीने हे करून काढलं आहे. पण बंद केलं. हे पण लादेवन पाडून टाकले. पाणी गेलं भरपूर होतं इकडे. आता सगळं गेलं भाऊ. इकडे पण ऑलमोस्ट बंद व्हायला झालं आहे, कमी झालं पाणी. तर मित्रांनो आता मला पोल्ट्रीमध्ये पण जायचं आहे, कोंबड्यांना खाद्य घालायला. तिकडे पण जायचं आहे आता. तर तिकडेच भेटू तुम्हाला. आता खाली परत जाणार, खाद्य घेणार आणि परत पोल्ट्रीत जाणार. डायरेक्ट आता तुम्हाला पोल्ट्रीतच भेटतो. चला मित्रांनो, आता मी वर चाललो कोंबड्यांना. हे बघा ते आमचे. आता तुम्हाला झटका मस्तीचं करंट पण दाखवलं असतं. चालू वरून आलं आहे. आता काळोख झालं आहे. मला पण जायचं आहे वरती, घरी पण जायचं. आता काळोख जायला आला आहे. तर आता मस्तीचं करंट पण दाखवलं असतं. चालू वरून आलं आहे. आता काळोख झालं आहे. मला पण जायचं आहे वरती, घरी पण जायचं. आता काळोख जायला आला आहे. तर आता मला घरी पण जायचं आहे. आता बघू शकता माझा चेहरा दिसतोय काय मला पण नाही माहीत. आणि काय हे काळोख झाला आहे. अंधार पण पडतोय. लवकर घरी जातो, खाद्य घालतो आणि घरी जातो. मला कोंबड्या पण दाखवतो माझ्या. चला आता माझ्यासोबत हे रस्ता दाखवत जातो. चला तर हा पूर्ण रस्ता आहे वर पोल्ट्रीत गेला आहे. थोडा अंधार पडला आहे. होऊ शकता इकडे हे आमचंच आहे. हे सगळं पूर्ण इथून वर तर ना प्लॉट पूर्ण आमचाच आहे सार्वजनिक. तर इकडून आपण वर जाऊया आधी कोंबड्याकडे. पूर्ण इथून वर तर पूर्ण प्लॉट आहे एकच मोठा. बघता मित्रांनो, बघू शकता वरून ना एक हाय लेवलची ती जाते, लाईट जाते. तिचा वोल्ट खूप आहे. एक माणूस जरी तिला लागला ना तर माणूस जळू शकतो पूर्ण. एवढा त्याचं हे आहे, करंट आहे. खूप वोल्टेजची लाईन आहे. इथून गोव्याला गेले ही लाईन. पूर्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात नाही असं सिंधुदुर्गात असणार मला वाटतं. पूर्ण लाईन हाय वोल्टेजची. आता अंधार पण झाला. तुम्हाला दिसतंय काय माहीत. टॉर्च ऑन आहे माझी. मला आधी कोंबड्या तरी दाखवतो. ब्लॉग एंड करूया आपला. तो इकडे पूर्ण आंब्याची बाग आहे. पण तुम्हाला आता दिसत नसणार आंब्यावरचे. तुम्हाला सकाळी दाखवतो. उद्या दुसरा ब्लॉग करीन ना तेव्हा तुम्हाला दाखवीन. तर आता आधी कोंबड्यांकडे जाऊया. कोंबड्यांना पहिलं खाद्य पाणी देऊया. घरी जाता काय ते बोलूया. ते जेव्हा ते अंधार असणार पूर्ण दिसणार काय माहीत नाही. इकडे काय करूया कोंबड्यांकडे. कोंबड्यांकडे जाऊया. म्हणजे ओरडत आहे नंतर मालक कधी येणार खाद्य घालायला. मालकाच्या नावाने ओरडणारच ना. आता इकडे आलो. कोंबड्यांचा दरवाजा ओपन करतो. मोबाईल खाली ठेवतो आणि कोंबड्यांच्या आधी चावी लावून दरवाजा ओपन करतो. 2 मिनिट थांबा. कारण कोंबडी बाहेर येत आहे. इकडे बाहेर सोडलेली असतात तेव्हा मी खाद्य घालायला येते तेव्हा. ते आता अंधारात ती जास्त लांब जाणार नाही. इकडे झेंडूची झाडं पण आहेत इकडे बघू शकता. कोंबड्याने इकडे झेंडूची झाडं लावली. बघू शकता ही कोंबडी अशी बाहेर येतात. आता सध्या अंधार झाला त्याच्यामुळे जास्त बाहेर नाही. मला दाखवतो आणि ब्लॉग एंड करतो आणि घरी जातो. बघू शकता इकडे बारीक छोटी आहेत पण छोटी एकदम पण छोटी नाही आहेत. हे बघू शकता ही एक छोटी आहेत. पिल्लं आहेत पण छोटी आहेत थोडी. तर आतमध्ये जातो मी. थोडी छोटी आहेत. छोटी म्हणजे मोठी आहे. मोठी छोटी मिक्स आहे. तर कसा वाटला ब्लॉग हा तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि आजचा मी ब्लॉग ह्या कोंबड्यांसोबत एंड करतो. कारण का आता कावक पण झालं आहे. तुम्हाला दिसणार पण नाही. मला पण लवकर घरी जायचं आहे. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जाताना मला फक्त एक क्लिप टाकीन.
आजचा ब्लॉग इथेच मी हे करतो आणि मी घरी जे उद्याच्या ब्लॉगमध्ये परत या माझ्या. थँक्यू. तर आता मी घरी चाललो, कावक पण झाला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग हे पण मला सांगा आणि माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा प्लीज मित्रांनो. सपोर्ट केला तरच माझा चॅनल चालू शकतो. तर आजचा मी ब्लॉग इथे एंड करतो आहे. बाय. थँक्यू मित्र.